नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आणि मी वीणा, माझ्या चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. ही कणिक आहे, गव्हाचं पीठ, रवा आहे, बारीक रवा. हा पालक आहे, स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतला पाण्याने. आणि वटाणे, ताजे वटाणे, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं. मी इथे टपमध्ये पाणी ठेवलं आहे. पाण्यामध्ये आपल्याला मटार आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे. मटार आणि पालक दोन्ही पण छान शिजवून घेऊ. आणि इथे मी आलू शिजवायला ठेवले आहे. आलू पण आपले शिजलेले आहे. तर पाणी गरम झालं आहे. मटार आहेत आपण पाण्यामध्ये घालून घेऊया, छान शिजवून घेऊया. आणि सर्वात शेवटी आहे ते थोडा पालक पण आपण गरम पाण्यामधून काढून घेऊया. तर याच पाण्यामध्ये मी पालक पण टाकून घेते आणि शिजवून घेते. थोडं 2 मिनिट. ही रेसिपी पालकामुळे अधिकच हेल्दी होणार आहे, तर नक्की शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. तर आता गॅस बंद करते आणि याच्यामधलं जे पाणी आहे ते काढून घेते. तर बघा मित्रांनो, मिक्सरचं भांडं घेतलं आणि याच्यामध्येच आपल्याला पालक आणि वाटाणे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे. याच्यामध्येच आपल्याला थोडं कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आलं हे टाकून घेऊन छान वाटण करून घ्यायचं आपल्याला. आणि लसूण छान आपण फाईन पेस्ट करूया. पेस्ट याच्यामध्ये टाकून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ टाकून घ्यायचं. तर आपल्याला इथे पीठ टाकून घ्यायचं. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि बारीक रवा छान मळून घ्यायचं. तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असलं तर सर्वच आपल्याला थोडं जास्त जास्त घ्यावं लागेल आणि छान मळून घेऊ. बघा मित्रांनो, असं छान आहे ना, टाईटच लावून घ्यायचं, जेणेकरून आपली पुरी आहे ना छान सॉफ्ट बनेल आणि फुगेल पण. त्याच्यासाठी आहे ना जास्त नरम नाही करायचं, पीठ घट्टच ठेवायचं. तर बटाटे पण माझे उकडणं झालेले आहे. आता याचं साल्ट काढून आता भाजी बनवू. पॅन ठेवला आहे, तेल टाकून घेते. तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. राई जिरं टाकून घेते. आलं लसूण पेस्ट आणि गॅस कमी करून छान भाजून घेते. तुम्हाला याच्यामध्ये कांदा घालायचा असेल तर घालू शकता. कांदा, टमाटर किंवा कांदा. मी साधंच बनवत आहे, तर बटाटा पण टाकून घेते. तर भाजीमध्ये चवीपुरतं लाल तिखट, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं, आणि हळद टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते. त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया. छान सर्व मसाला मिक्स करून घेते. थोडं तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता याच्यामध्ये. झाला तर गॅस बंद करायचा आपल्याला. भाजी आपली झालेली आहे. पॅन ठेवला मित्रांनो, याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. तर आता आपलं तेल थोडं गरम करायचं आपल्याला आणि पुरी लाटायला सुरुवात करायची. छान आहे ना, गोळा आपला छान गोळा करून घ्यायचा. असा तेल लावूनच आपल्याला लाटायचं आहे, पीठ नाही लावायचं. पीठ लावलं तर तेलामध्ये पीठ
राहते, म्हणून आहे ना तेलच लावून घ्यायचं होते होपर्यंत. आणि मी छान लाटून घेते. तुम्ही छोट्या छोट्या पण करू शकता. मी मोठी पुरी करून आहे ना वाटीच्या सहाय्याने मी पुरी पाडून घेते. खूप छान आहे रेसिपी, हेल्दी. नक्की तुम्ही ट्राय करू शकता आणि करा. माझ्या मुलाला तर खूप आवडते. माझ्या मुलासाठीच मी नाश्ता बनवत आहे. छान, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम ठेवायची आपल्याला पुरी. पुन्हा तेल लावलं मी. वाटी घेतली, वाटीच्या सहाय्याने मला पुरी पाडून घेते मी. अशा पद्धतीने मी पुरी सर्व करून घेतलेली आहे. आता आपल्याला तळून घ्यायचं आहे. तेल छान आपलं गरम झालं आहे. एक एक पुरी सोडायची. याच्यामध्ये जेवढ्या पुऱ्या बसेल आपण तेवढ्या पुऱ्या तळून घ्यायच्या. आणि आलटून पालटून घ्यायचं. तुम्हाला जी साईज हवी आहे ती साईज तुम्ही करू शकता, छोटी किंवा मोठी. बघा छान फुगत आहे. आपल्याला खरपूस पुरी तळून घ्यायची आहे. या कलरमध्ये बघू शकता. बघू शकता मित्रांनो, आपली रेसिपी तयार झालेली आहे. खुसखुशीत पालक पुरी, पालक मटार पुरी तयार झाली. एकदम खुसखुशीत. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूत आपण परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.